महानगरपालिकेतील कंत्राटी ड्रायव्हरच्या ओव्हरटाईम आणि नियमबाह्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाई यासह विविध 5 प्रमुख मागण्यांसाठी कामगार हित रक्षक संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून मागण्या तातडीने मान्य न झाल्यास बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. पालिकेत कार्यरत असलेल्या कंत्राटी ड्रायव्हरकडून नियमित वेळेपेक्षा जास्त काम करून घेतले जाते, मात्र त्यांना कायमस्वरूपी ड्रायव्हर प्रमाणे ओव्हरटाईमचा मोबदला दिला जात नाही. त्यामुळे त्यांना दररोज 4 तासाचा ओव्हरटाईम मंजूर करावा. याचबरोबर शासनाच्या 2 अपत्य धोरणांचा उल्लंघन करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याची मागणी संघटनेने लावून धरली आहे. याशिवाय कर्तव्यावर असताना मृत्यू पावलेला ड्रायव्हर संतोष सोनावले आणि राहुल गोसावी यांच्या पत्नीला वारसा हक्काने अद्याप कामावर सामावून न घेतल्याने कामगारांमध्ये संताप व्यक्त होत आहे. प्रशासनाने या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेऊन सकारात्मक निर्णय न घेतल्यास कामगार हितरक्षक संघाच्या वतीने तीव्र बेमुदत आंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा शरद भाकरे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. बांधवांना माझी ही विनंती आहे, या सदरील प्रकरणामध्ये खासगीरित्या तुम्ही लक्ष घालणं गरजेचं आहे, कारण याच्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झालेला आहे. होतं कसं, माहितीच्या अधिकाराखाली आम्ही माहिती मागवल्या जातो, अशा माहिती या गोपनीय आहेत असा आम्हाला अभिप्राय दिला जातो. हे काय रक्षा मंत्रालयाचा विभाग आहे का त्याच्यामध्ये ह्या पद्धतीच्या माहिती गोपनीय येतात, तिथं कुठंतरी आम्हाला लिमिटेशन येतं. पण बिल्ड रिपोर्टर पत्रकार असल्याच्या नात्याने तुम्हाला त्या गोष्टींचा बंध नाहीये. कुठंतरी ते जे 2 ड्रायव्हर होते त्या संदर्भातले संपूर्ण कागद एक सेट आज इथे देऊन जातोय. कोणत्या पद्धतीने त्या लोकांकडनं काम करून घेतलं गेलं, तेव्हा टेंडर अस्तित्वात होतं किंवा नाही हे ठळक मुद्दे आहेत त्याचे, तुम्ही म्हटलेच मुद्दा करून घ्या. जेव्हा त्यांची मृत्यू झाली तेव्हा तिथलं कुठलंही टेंडर अस्तित्वात नव्हतं. त्यांच्या ज्या पॉलिसीज होत्या, कुठलाही कामगार काम करत असताना त्याला सरकारतर्फे एक कव्हर दिला जातो, तो कव्हर त्या लोकांना ऍप्लिकेबल नव्हता. का? टेंडर एक्सपायर झालं होतं, तो कव्हर 1 वर्षाचा असतो. आणि टेंडर जे होतं त्यांचं पालिकेचं जे सफाईचं काम करण्याचं टेंडर होतं ते टेंडर एक्सपायर झालेलं होतं. पालिकेच्या एवढ्या मोठ्या प्रॉपर्टीचं म्हणजे 12-15 लाख रुपयाच्या गाड्या आणि जनतेच्या जीवाशी खेळ झालेला आहे. टेंडर अस्तित्वात नसताना पालिकेच्या गाड्या घेऊन हे ठेकेदार रस्त्यावर करत काय होते, हा प्रमुख प्रश्न आपण विचारणं गरजेचं आहे. 1,500 कमीत कमी लोक त्या दिवशी तिथं कार्यरत होते. 1,500 लोकांच्या जीवाशी यांनी खेळ केलेला आहे. त्यातले 2 लोक हे 5-6 दिवसाच्या फरकाने मयत झाले. मग अशा पद्धतीने जर कामगारांना फक्त प्लॅस्टिकच्या पिशवीसारखं जर वागवायचं असेल तर इथून पुढे कामगार हितरक्षक संघ महाराष्ट्र राज्य ही कठोर भूमिका अशा अधिकाऱ्यांच्या विरोधात आणि अशा प्रशासनाच्या विरोधात घेतल्याखेरीज राहणार नाही. जय कामगार. पारस मुथा यांचा रिपोर्ट.